बरोबर आहे। काल येवला शहरामध्ये नाशिक ग्रामीण SP साहेब, ॲडिशनल SP साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आणि येवला शहर पोलीस स्टेशन यांनी कंबाईनली एक रेड केलेली आहे। त्याच्यामध्ये नशिली पदार्थाच्या विरोधामध्ये कारवाई आहे। त्याच्यात 3-4 प्रकारचे वेगवेगळे सबस्टन्स मिळालेले, एक MD सारखा असलेला पांढरी पावडर जी असते ती, त्याच्यानंतर ब्राऊन शुगर, त्याच्यानंतर एक सिरप असतं ज्याच्याने नशा येते ते, आणि एक कुत्ता गोली म्हणतात मालेगावच्या भाषेमध्ये। तर अशा 4 प्रकारचे ड्रग्ज वेगवेगळे मिळालेले आहेत। आणि त्याच आरोपीच्या दुसऱ्या भावाच्या घरामधून सुद्धा गुटख्याच्या पुड्या मिळालेल्या आहेत। असा टोटल साधारण 4.5-5 लाखाची ती रेड झालेली आहे। त्याच्यामध्ये फॉरेन्सिकची जी टीम असते, ती व्हॅन वगैरे असते, त्यांनी घटनास्थळी येऊन ती पूर्णपणे कारवाई केलेली आहे। आणि याच्यामध्ये जे आरोपी फरार आहे त्यांचं शोध कार्य पूर्ण रात्रभर चालू होतं, पुढे सुद्धा ते काम चालूच राहील। आणि याच्यामध्ये जे कोणी आरोपी सामील असतील त्या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्यात